आमच्या चौलचं फेमस रामेश्वर मंदिर. अचानक मन भरून आलंय माझं. तरी अंदाजे किती लाखाची असते ही. सो मित्रांनो, आता तुम्हाला सिक्रेट रेसिपी दाखवतोय. ही बघा, इथेच खाल्ली होती आम्ही मारामारी. मस्त वाटते. हे नवीन लावले आहेत त्यांनी. मस्त वाटते. मागे निवांत कॉटेज. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. हॅपी ट्यूजडे. आणि आता सकाळी नाही, आजची पहाट आहे अलिबागमध्ये विथ द कोराचा. गुड मॉर्निंग. थंडी तर आहे, तरी मी हिम्मत करून स्वेटर काढलंय. रात्री स्वेटर घालून झोपलेलं, आता काढलंय. बोललं थोडं फील करूया थंडी. हा, कोराचा आहे विदाऊट शुगर. काहीच मजा येत नाही, पण ठीक आहे, एन्जॉय करायचं. मम्मीला सांगितलं थोडं काहीतरी टाक, काहीच नाही टाकलं. ॲक्च्युली दूध आणायचं आहे. म्हणजे सकाळी चालू ना, आता हळूहळू लोक येतील, मग सामान आणून ठेवायला पाहिजे. फ्रेश एअर आणि पक्ष्यांचा आवाज येतोय का, मस्त. चला, चहा पिऊन झाला. आता मी चाललो बीचवर. एकटा कधी बीचवर गेलो नाही मी. बघूया. हे बघा, फॉग साडलंय, सगळं कंडेन्सेशन झालं. बघा सकाळचा व्ह्यू मस्त. चंपावती आळी आहे ही. आणि आता सकाळीच आपण मग रामेश्वराचे दर्शन घेऊया, बाहेरून घेऊया. ऑब्विसली आंघोळ नाही केली. मस्त वाटते ना गाडी चालवलं अशा रस्त्यावर. आणि हे बघा, आमच्या चौलचं फेमस रामेश्वर मंदिर. बघा, लालपरीला फॉलो करते मी. लालपरी अलिबागची. आता मी एकटा चाललोय बीचला. क्या बात, मजा येते. एकट्याला कधी असं मजा नाही आली, पण आता भरपूर दिवसांनी बीचला एकटा चाललोय. आता कोण ना कोण असतं, फॅमिली, मित्र, परिवार. इथे सगळे असे कॉटेजेस आहेत बघा. मस्त दिसतंय कॉटेज. हा ब्लू हेवन कॉटेज हा बघा. इकडे ना कुत्रे असतात, दांडा घेऊन जाऊया. सेफर साईड, नेवर नो. एकटा आलो एक तर हिरो सारखा. ओके बेबी, आलो मी. गुड मॉर्निंग. माझे भाऊ बहीण जे आता येतील 2 दिवसात, ते पण येतील म्हणा इथे राऊंड मारायला 31st. थंडी फॉर सम रिझन एवढी वाटत नाही मला, काय माहीत का. ठीक आहे, ते बीचला आलं तर हवा थोडी कमीच आहे. गुड मॉर्निंग. मी नाही ओळखत त्यांना, असंच. पण आपण गुड मॉर्निंग बोललं की समोरचा बोलेलच ना. सकाळी गाडी घेऊन आलाय का. सूर्यदेवाने पण दर्शन दिले मित्रांनो. बोला ओम सूर्यदेवाय नमः. ही इकडची वाळू बघा कशी आहे, आणि तिकडे आता घोलवडला गेलेलो ती बघा. तिकडे सगळं चिक्कल होते, ही तरी दलदल. ही तरी मस्त अशी सॉफ्ट वाळू आहे. किडा बोलतोय तो पक्षी बघा. काय म्हणतात त्याला माहिती आहे का तुम्हाला.
कमेंटमध्ये सांगा प्लीज, मला नाही माहीत म्हणून विचारते. खूप बरं वाटतं मित्रांनो बीचवर येऊन समुद्रांचा लाटांचा आवाज ऐकायला. खूप पीसफुल साऊंड आहे हा. ॲक्च्युली मी बोलून बोलून इकडची शांतता भंग करतो असं वाटतं मला. मी आता शांत राहतो आणि हा तुम्ही बीच साऊंड एन्जॉय करा. काठी इकडे उभी केली, चप्पल काढतो, आलोय तर जरा पाय भिजून जावे ना. हा हा हा, असंच बरं वाटतंय मला. एवढी थंड आहे ना. चलो. हा, थंडगार पाणी आहे, थंडगार पाणी आहे. बापरे. काय नाही माझ्याकडे शब्द नाहीत सध्या. अचानक मन भरून आलंय माझं. बघा माझे फुटप्रिंट्स. मित्रांनो बीचवर येऊन असं स्वतःला वेळ दिला, खूप बरं वाटलं असा एकांत टाइम स्पेंड करून. आणि इथे बसून ॲक्च्युली माझा 31 साजरा झाला असं मला वाटतं. मजा पाठ अजून बाकी आहे, पण 2025चे सगळे जे मेमरीज आहेत ते बसून आठवल्या मी. खूप बरं वाटलं, खूप बरं वाटलं. काय काय केलं मी 2025मध्ये, काय चुका झाल्या, काय चांगल्या गोष्टी झाल्या, या सगळ्या गोष्टी आता माझ्या डोळ्यासमोरून अशा लगेच निघून गेल्या त्या, आणि त्या आठवायचा प्रयत्न केला. माझ्या आयुष्यात जी जी लोकं आली त्यांचे सगळ्यांचे इथेच बसून त्यांचे आभार मानतो. त्यांच्याशिवाय आज सगळेच म्हणजे घरचे असो बाहेरचे असो, तुम्ही सबस्क्रायबर लोक असतात ज्यांच्यामुळे मी आहे, तर त्या सगळ्यांचे मी बोलतो ना ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो आहे. कारण तुमच्या लोकांशिवाय काहीच नाही आहे मी. तो असंच सपोर्ट करत राहा, असंच प्रेम करत राहा. नाही माझे शब्द नाही आता, पण ठीक आहे, तुम्ही समजलंच असेल. हा एकांत वेळ असा कधीतरी मला माहिती आहे खूप जणांना नाही मिळत, पण कधीतरी हा एकांत वेळ मिळाला पाहिजे असं वाटतं, जिकडे आपण स्वतःला टाईम देऊ शकतो आणि स्वतःशी बोलू शकतो. चला, खूप बोर केलं, आता थोडं फन पाठ. या बीचवर आहे ना सगळ्यांची नावं लिहूया. सगळ्यांची म्हणजे माझे पहिले तर माझ्या फॅमिलीचं, मग माझ्या चॅनलचं. गुड मॉर्निंग. सो मित्रांनो हे बघा, एकटं आलं की अशी सगळी मजा करता येते. हे माझं लाईफलाईन. आता माझ्या हृदयात, ह्या हृदयात तर इकडे मावलेत, इथे पण मावतात. नाव वाचता येतात का तुम्हाला? आवडलं असेल तर प्लीज कमेंट करा. माझी फॅमिली करेलच म्हणा. आता आपल्या चॅनलचं नाव लिहूया. आवडलं का? आता चॅनलचं नाव लिहूया, जे तुम्हाला सबस्क्राईब करायचं. आणि इथे पण उभे आहेत नवीन सबस्क्रायबर. हाय, काय नाव तुमचं? मिलिंद दर्शन सावंत. दर्शन सावंत. हाय बबी. शिवांश. हाय शिवांश. कितवीला आहे तुम्ही? थर्डला. व्हेरी गुड. माझी मुलगी पण थर्डलाच आहे, ओवी सावंत. आम्ही डोंबिवलीला राहायला. अच्छा, इकडे किती? अच्छा, पुण्यावरून आले. हां, अच्छा. नाही, मस्त मस्त, गुड टाईम आणि बेस्ट टाईम आहे हा टाईम पप्पा बरोबर. माझे एन्जॉय करायचं म्हणून. आता माझी मुलगी येईल, तिला पण आता आणीन मी परवा इकडे. तेच मिस करतोय तिला. चला, बाय बाय. आता जे चॅनल ज्यांनी मला ग्रो केलं त्याचं नाव लिहा. सगळंच सगळंच. हे चॅनल इथेच चालू झालं आहे ना माझं, अलिबागमध्ये, इन कोविड मराठी. या चॅनलला तुम्हाला मोठं करायचं आहे, तुमच्या मराठी भावाला मोठं करायचं आहे. सो प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब, सगळंच इन मराठी. ओके, नक्की सबस्क्राईब करा. चला, भरपूर झाला मी टाईम. आता जाऊया बॅक टू रिअल वर्ल्ड. आता अजून भरपूर मजा बाकी आहे. आज मी ॲक्च्युली घरी जाणार आहे.
बायकोला आणि माझ्या मुलीला घ्यायला, म्हणजे ते पण येतील आपल्यासोबत मजा करायला. हा 2025 एकदम जोशात आणि फुल एनर्जीने त्याला निरोप द्यायचा आहे आणि तेवढ्याच एनर्जीने आपला 2026चा स्वागत करायचं आहे. बघा, दिवस येतील जातील पण एनर्जी फुल ऑन पाहिजे असं मला वाटतं आणि मूड कायम फ्रेश ठेवला पाहिजे. म्हणजे कुठलाही दिवस असो, कसाही असो येणारा, तो खूप चांगलाच जातो. ओके, चला तर मला भूक लागली, मी नाश्ता करून निघणार आहे इथून. जेटस्की कशी असते राईड दादा? हे एकटे गेले हां 400 आणि डबल गेले ते 600. पण मग सिंगल जाऊ देता इकडे, हो, म्हणजे मागे असं? रायडर असते. हा, मग तेच रायडर असतो ना. आणि जरी दोघे गेले तुम्ही तरी मध्ये रायडर असते चालवा. अच्छा, मध्ये रायडर असतो. का हां, तुम्हाला म्हणजे बॅलन्स जमला नाही तर. हां ठीक. पलटी बिलटी आणि गार्ड पण असतं ना, हे देतात ना, लाईफ जॅकेट असते. लाईफ जॅकेट असतं. किती वाजता चालू करता तुम्ही? आता लगेच चालू करणार काय नाव आहे तुमच्या ह्याचं? बघूया. सागर झेंडेकर. सागर झेंडेकर नाही ह्याचं. ही ते सगळे तुमचेच आहेत काय? वा, मस्त. कधी चालवली नाही आम्ही, पण माझ्या कधी चालवायची इच्छा आहे पण कधी चालवली नाही. तरी अंदाजे किती लाखाची असते ही? 28 लाखाची. 28 लाखाची आहे बापा माझे. 28 लाखाची म्हणून कोणच्या हातात जास्त नाही बरोबर आहे. काम निघाला ना, हा, लाख रुपये तरी खर्च असतच. अरे बाप, मशीनचं जर काम निघालं हे ना, काय मशीन दिसते बघा, हे बघा. नाही पण छान मस्त आहेत. कुठून मागवलं या? म्हणजे गोवा. यामाहाची आहे. हे सगळ्या यामाच्याच आहेत काय? सगळ्या यामाच्याच. चला, बरं वाटलं तुमच्याशी बोलून. काय नाव तुमचं? निलेश. चला, नंदन. चला, ओके. मी डोंबिवलीचा. आता इकडे चौल चंपावती आळी आहे ना, तिकडे आलोय राहायला. चला मित्रांनो, एवढा वेळ टाइमपास केला मी. मला वाटलं 10 वाजले असतील, 8:30च झालेत. हळू गेला टाइम. मस्त ना, असाच सगळा टाइम हळू गेला तर किती बरं वाटेल. तसंच 2025 भरभर निघालं. ही बघा त्यांची 4थी बोट जे बोलले ना, ते 4थी बोट येणार आहे. फास्ट नेतात गाड्या ते बघा. फास्ट नेतात ते, रेतीत अडकायला नको म्हणून. बीचवरून आला ना, आता आलोय मी परत इकडे चाय नाश्ता करायला त्यांच्या परवानगी शिवाय. उठले की नाही, झोपले. गुड मॉर्निंग बोलत नाही, गुड मॉर्निंग. आणि इकडे वर मित्रांनो सिक्रेट रेसिपी दाखवतोय तुम्हाला मी आता. सिक्रेट रेसिपी. सो मित्रांनो, आता तुम्हाला सिक्रेट रेसिपी दाखवतोय. ही बघा. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. हे बघा, आता मी टाकताना पण दाखवणार. वा, यांच्या परवानगी शिवाय मी आता डायरेक्ट घरी आलो. ही सिक्रेट रेसिपी दाखवू शकतो ना आपण? अरे वा. सगळं घरीच बनता मित्रांनो, पुऱ्यापासून शेव सगळं क्वालिटी मध्ये नो कॉम्प्रोमाइज आहे की नाही? कॉम्प्रोमाइज अजिबात. बरोबर. कस्टमर खुश झालं पाहिजे बस. वास. आणि त्या गोष्टीवर तर कस्टमर आपल्याकडे येत आहेत. नाही, खरंय. जास्तीत जास्त होममेड असतात. हा ना. वा, यार. अरे हा बघ, स्कूलला जायला चाललंय. अरे आता मोठा झाला ना, खोड्या सकाळची तयारी नाही करते. मावशी पण बस सकाळपासूनच चालू. वाजले किती बाबा? 8:30 वाजले. एवढ्या सकाळपासून कामं चालू तुमची. आम्ही आळत देत उठत असतो या टायमाला. मी आज लवकर उठलो, 8-7:30ला. म्हणजे उठवलं गेलं मला. खाडखोड यांची जागी चालू झाली तिकडे. मग आज 5 वाजता उठली. किती पूर्ण भरणार हे का झालं? एवढंच ना. नाही, मी खाणार नाही. मी नाश्ता दुसरा काय नाही ना. मुंबईला. हो, मुंबईला जाणार आहे. ए नको ते येणार आहे इकडे येऊन खातील. नाही इकडे नाही नको. इथे येऊन खाणार ते बस. तेवढं बस. एवढं नका लाडू आम्हाला. फक्त चहा द्या आता, तेवढे मी पितो. तिकडे मावशीच्या सकाळी घरी जाऊन मावशीला त्रास दिला आणि हा चहा बनवायला लावला. मस्त.
वरून व्ह्यू आहे त्यांच्या बाल्कनीमधून. आणि ती बघ माझी ब्लॅक बीच उभी आहे. रंग हे बघा, शेवपुरीच्या पुऱ्या पण इकडे होममेड आहेत हा. घरीच लाटल्या जातात आणि घरीच फ्राय केल्या जातात. गरमागरम पुऱ्या माझ्या हातात आहे. सावकाश जाऊया. तुमच्या गरमागरम पुऱ्या रेडी आहे. कोणाला खायचे? कोणाला खायचे? आजीकडे ठेवूया पहिले. आजी अरे वा. नाही तुम्ही खा, मी नाही. सकाळी सकाळी एवढं नाही खात मी. हे खायला दिलं आजीला, म्हटलं सकाळी सकाळी. मग आजीचा आशीर्वाद लागला की धंदा डबल ना. सो मित्रांनो, घरच्यांना त्रास न देता काकांनी कामं बिमं झाली आहेत. आम्ही आता चाललोय कुठे? मारामारी खायला. इकडे मारामारीचा व्हिडिओ मी आधी बनवला होता जेव्हा अलिबागमध्ये होतो, पण आज परत एकदा तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ बनवत बसणार नाही, पण तिकडची मारामारी काय नक्की दाखवणार. चला. हे बघा, ही आली उमेश स्नॅक्स सेंटर. इथेच खाल्ली होती आम्ही मारामारी. हो भजी काढतो. नमस्कार. नाही ओळखले यांनी, जाऊ दे. तुमच्या इकडचा पहिला व्हिडिओ बनवलेला, आज परत आलोय मारामारी खायला. आहे ना दादा? ह्याला मारामारी का बोलतात ते सांगा परत. हो हा, का बोलतात मारामारी? हा अच्छा ओके. पारी मला पाव यांना पुरी. थोडं वेगवेगळं ठेवूया म्हणजे काय टेस्ट करता येईल. हो त्याच्यात मिक्सचर असतं सगळं असं, म्हणून त्याला मारामारी म्हटलं जाते. बटाट्याची पण बेसिकली कोकणात जसा कट वडा असतो ना तसाच प्रकार आहे, फक्त तो वडा असतो एका डायरेक्ट भाजी टाकतात. तुम्ही काय ऑर्डर केलेलं? मारामारी. गरमागरम खायला खूप मजा आहे. मला पावावर आली पुरीचा एक बाईट होता. थँक्यू सो मच सर. पण आणलं मग मी आले गरमागरम आणलं. सकाळी एकदम भरगतचा नाश्ता. मला बघून तुम्हाला पण भूक लागली असेल. नक्की या इकडे कधी आले तर. आलो म्हणजे नाम बताव तुम्हाला. नाम बताव. मागच्या वेळी जेव्हा आलेलो तेव्हा हे होते, त्यांच्याबरोबर व्हिडिओ बनवलेला. याद आहे ना? तसेच आहे, फिट आहे. आणि आता तो आणतो गरमागरम गोल भजी. थँक्यू सो मच. हो पोटभर आणि मन भरेपर्यंत खाल्लंय. चीट मन चालू आहे बोललो मी तुम्हाला माझ्या. आणि मला खायला देऊन काका गेलेच होता तिकडे बाजारात. बिल पण त्यांनीच भरला. सो आता मी जातो. तर बघूया, थोडंसं फ्रेश व्हायचं आणि घरी निघायचं, कारण परत लवकर निघायचा प्लॅन आहे तिकडून. चला मी आता निघतोय, पण ॲक्च्युली मी थोडं लॉंग रूट घेतोय. तुम्हाला आता रेवदंडा मार्केट ॲक्च्युली मागे गेला, पण पुढचा मार्केट दाखवतो. आणि ही बघा किल्ल्याची बुरुज. हा बस स्टॉप, रेवदंडा बस स्टॉप. आणि ही आली आता रेवदंडा जेट्टी, जिकडे मच्छी मिळते, ताजी फ्रेश मच्छी. हे सगळे व्हिडिओ मी बनवले आहेत मित्रांनो, नक्की जाऊन बघा. सो मित्रांनो, हे लोक पण आता नाश्त्याला बसलेत. हे वेगळा नाश्ता काय आहे, चपाती आणि माझी फेवरेट टमॅटोची चटणी. ती खाणार नाही मी, कारण आपण एवढं पोटभर खाल्ले नाही. ह्यांनी नाही बघितलं ना, हे उद्या बघतील मी काय काय खाल्लंय. नुसतं मारामारीवर थांबलो नाही आपण, माहिती ना तुम्हाला. पण मला आता परत आमंत्रण आलंय निवांत कॉटेज मध्ये. चला बाय बाय बाय. ए बाय बाय. हो घेतला सगळं ब्रश बीच. हो
निवांत कॉटेज मधून आमंत्रण आले आपल्याला. हो घेतलं. तिकडे कट वडा सॉरी वडा आणि चटणी खायला बोलवलंय. हो हो मामा लोकेशन मी शेअर करतो. हे काय दिसतोय तुम्हीच दिसताय. स्टाईल व्हिडिओ चालू झाले तर चालायची स्टाईलच बदलते यांची. बसा. सो मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे हे निवांत कॉटेज जिकडे मी व्हिडिओ बनवला होता तर पुन्हा इकडे आज आमंत्रण आलंय. काकीनी चटणी वडे खायला बोलवलंय मला. हे बघा पप्पा बघ या वाटते मस्त वाटते. हे नवीन लावले आहेत त्यांनी मस्त वाटते. मागे निवांत कॉटेज. हा मग इकडची आठवणी आहे. तिकडचा पहिला व्हिडिओ होता माझा हा मोठा व्हिडिओ आणि तो अजून पण यूट्यूबवर खूप मस्त चालतं. अजून पण सांगतो तुम्हाला जर या कॉटेजवर यायचं असेल तर डिटेल्स तुम्हाला माझ्या त्या व्हिडिओची लिंक मी इकडे टाकीन डिस्क्रिप्शनमध्ये. आणि आता तर गर्दी चालूच आहे. इकडे घरगुती जेवण सगळं मिळतं. व्हेज नॉनव्हेज सगळं केलं जातं. आणि हा ॲम्बियंट आहे बघा. बसा. तुमचं वजन घेईल का? चला माझ्या वाटणीचे पप्पा खातील ना चटणी वडे. भरड्याचे कसले? भरड्याचे वडे घ्या. खाऊ दे ना. नको मला नको खरं नको पण मस्त दिसतं. वा इकडे बनवलं ना मस्त. सो मित्रांनो मागच्या वेळी मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर द्यायला विसरलेलं ना कमेंट्समध्ये ॲड केलं होतं पण आता ही चूक होणार नाही आहे. हे बघा ही प्रॉपर्टी आहे. हे बघा मस्त. आणि हा निवांत कॉटेजचा कॉन्टॅक्ट नंबर. अरे इकडे सॉरी व्हिडिओ पॉज करा आणि हा नंबर बघून घ्या. ओके तर तुम्हाला डायरेक्ट इकडे या नंबरवर कॉल करून तुम्ही बुकिंग करू शकता. चलो चला बाय. अरे उलटा पडणार ते. हो बाय. चला बाय बाय. चलो पप्पाने ड्रॉप केलं. आता जाऊया. आजी बघ आजीचं वय काय असेल. ये आजी. चला मित्रांनो मी आता फायनली निघतो इकडून. आणि बाप्पाचं नाव घेतल्याशिवाय आपण निघत नाही तुम्हाला माहिती आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. उंदीर मामा की जय. खाण्यापिण्याची सोय. पावणादेवी माते की जय. आणि आता रस्त्यात काय दाखवता येईल ती दाखवीन नाही तर मग डायरेक्ट घरी जाऊनच भेटेन कारण हा ब्लॉग आतापर्यंत मोठाच झालाय की नाही. चलो तर मी फायनली डोंबिवलीत पोहोचलोय मित्रांनो. हे बघा गणपती बाप्पा मोरया. तर घरी जाऊया आणि मग हा ब्लॉग एंड करूया कारण खूप झोप येते मला. परत एडिट पण करायचं आहे. कधी पहिले बघूया प्रणितांनी काय बनवलंय घरी जेवायला. चला पोचलो घरी. दमलो आता. ही बघा काय करते. नवरा आला तिला काय नाही. चला लवकर जेवूया मला झोपायचंय. मला काहीच नाही मी नाही उठणार. लवकर. ओके मित्रांनो सो घरी पोचलो आणि जेवायला बसलोय. आजचा मेनू बघा काय आहे. हे काय आहे सांगा जरा हे तुम्ही. बेंगोली स्टाईल आलू भरता. हे सगळं सांगा सगळं. हा व्हेजिटेबल पुलाव आहे. फरसाण आणि हे काय म्हणतात त्याला भाकरवडी आणि हा याला म्हणतात आलू भरता. हे बेंगोली स्टाईलचं आहे बटाटा आलू भरता. तुमच्याला काय नाही जास्त. स्वतः मी हे खातो एन्जॉय करतो. दही पण आहे आणि दही पण आहे. दही नंतर खातो आणि मग झोपायचं आहे मला. पण आमचा आज रात्रीच निघायचा प्लॅन आहे. पण आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया उद्या. तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र.